त्यांचा महिमा काय वर्णवी पामर, त्यांचा महिमा काय वर्णवी पामर, न कळे साचार ब्रह्मादिका तापली चंदन निर्मितो पुरी त्रिगुण तो काळी संत संग, संता महिमा काय वर्णवी पामर, न कळे साचार ब्रह्मादिका माय बापी पिंड काळेला माया जन्म मरण जाया संत संग, संता महिमा काय वर्णवी पामर साचार ब्रह्मादिका संतांचे वचन वारे जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण, त्यांचा महिमा काय वर्णवी पामर, नकळे साचार ब्रह्मादिका तुका मने जवळे न पाचारिता जावे, पाचारिता न पाचारिता जावे संत चरण भावे गाया, त्यांचा महिमा काय वर्णवी पामर, नकळे साचार ब्रह्मादिका अदृश्य दर्शने संतांच्या त्यांचा महिमा काय वर्णवी पामर, नकळे साचार ब्रह्मादिका सज्जन हो. आज या पवित्र ठिकाणी पवित्र दिवशी या साळवीकुंड ग्रामस्थांच्या वतीने होणारा वार्षिक महोत्सव भगवंताचा मोठ्या भक्तिभावाने तुम्ही प्रेमाने कोणाचा द्वेष न करता एकत्रित येऊन आनंदाने हा भगवंताचा महोत्सव साजरा करताय. आजचा हा असा पवित्र दिवस आहे आणि या पवित्र दिनी आपण हरिकथेसाठी नियोजित केलेला जो अभंग आहे हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. याचं कारण आहे संतांची वचन, संतांचे विचार या हरिकथेमध्ये ऐकायचे असतात आणि हरिकथेमध्ये संतांचे विचार ऐकून तसं आपलं जीवन घडवायचं असतं. असा वार्षिक महोत्सव वर्षातून एकदा करतो पण एकदा करतो ते एकदा विचार घेतलेले वर्षभर राबवायचे असतात. अशा प्रकारचा हा महोत्सव आहे आणि त्यानिमित्ताने आपण तुकोबारायांच्या अभंगावर चिंतन करणारे आहोत. नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णगुणाकरानंदं शिवानंदिवलं मस्तकये पायावली अदृश्य दर्शने संतांचे सजन हो. तुकोबारा या अभंगातून संतांचं सामर्थ्य महात्म्य सांगतात. जगाला संतांचं महात्म्य कळालेलं नसतं आणि जगाला जर संतांचं महात्म्य सामर्थ्य कळालं असतं तर जग असं 12 वाटांनी पळालेलं नसतं. बरोबर. संतांच्या अंगी काय सामर्थ्य आहे, त्यांचा महिमान काय तेवढं मोठं आहे हे मोठ्या माणसांच्या तोंडूनच मुखातूनच ऐकायचं असतं, त्यांच्या वाणीतूनच ऐकायचं असतं. संतांचं वर्णन करण्यासाठी जातीवंत संतच व्हावं लागतं अशातला भाग आहे. इतर कोणी संतांचं वर्णन करू शकत
नाही, कारण तो अवर्णनीय विषय आहे. त्या विषयाला शब्द सामर्थ्य पुरं पडू शकत नाही, साहित्य तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. बरोबर. आणि म्हणून संतांचं वर्णन करायला शब्द साहित्यामध्ये नाही. काय वानू आता संतांचं महात्म्य सामर्थ्य कळायला संत व्हावं लागतं. संतांशिवाय संतांचं महात्म्य कळू शकत नाही. बघा तुम्ही, हवा आकाशाचं वर्णन करायचं झाल्यानंतर आकाश नको कवायला, एवढं मोठं नको कवायला. संत म्हणजे कोण आहे, त्यांची लक्षणं काय आहे ते ओळखण्यासाठी घरच्या कुटुंबियांना ते कळालं नाही. नातरायांच्या मुलग्याला कळालं नाही आपले वडील काय आहेत. म्हणून हरी पंडित पळून गेला कुठे खाशीला. का? वडिलांना ओळखलं असतं तर पळाला असता का? शेवटी नाताने जाऊन आणला. वाघ वेगळा आहे, पण वर्ष श्राद्ध होतं. नाथांनी सगळ्या गावातल्या लोकांना आमंत्रण केलं जेवायला. त्याच्यात फक्त सगळे होते, हरिजन होते, आदिवासी होते, सगळे होते. हरिपंडित कट्टर ब्राह्मण, कट्टर ब्राह्मण. आणि ब्राह्मणीपणाचा अहंकार हा फार मोठा भाग आहे. तुम्हाला माहिती आहे का पंढरपुरामध्ये हे काही काही बडवे लोक मंदिरात अजून जातात. का जात नाही? त्यांना आमचा देव पाठवला, आमचा देव पाठवला म्हणून घरोघरी त्यांनी गट पुजलेले आहे. अजून पंढरपुरात काही काही बडवे जात नाही, काही काही काय लागले आता पोट भरे. पण काय काय ब्राह्मण बडबडवे लोक अजून मंदिरात जातात. ब्राह्मणपणाचा मोठा अहंकार. तेव्हा असा नातरायांचा समदृष्टीने असणारा भाव, सुनी जैव सौभाग्य पंडिता समदर्शी. जो कुत्र्यामध्ये देव पाहतो, ज्याला गाढवामध्ये ईश्वर साक्षात्कार झाला, एवढं मोठं अंतःकरण. असे महापुरुष समदृष्टीने समाजाकडे पाहणार. तो समाजाकडे ते माणसांकडे पाहतात. सर्व सृष्टीमध्ये मला परमात्मा ओत भरलेला आहे. त्या पुण्यशील महात्मा झाला. तो महात्मा पवित्र असतो. तुकोबारा म्हणतात, देवतया जवळ असे पाप नाशे दंशरी. म्हणून सकाळी देवाला नैवेद्य घेऊन वाटी, दुधाची वाटी निघालेले नामदेव आहे महाद्वारातून चालले होते. एका कुत्र्याने पाहिल्यानंतर त्या कुत्र्याला दूधच आहे ते वाटी खेचली की पळालं. मागणं नामदेवराय ओरडत चालले, अरे देवा, अरे देवा, कोरडी पोळी खाऊ नको, दुधाची वाटी घे, दुधाबरोबर खाणं तर पोटात दुखेल. कुत्र्यात ईश्वर साक्षात्कार. आणि कुत्रा हा देवच आहे. बरोबर. कुत्रा कोण आहे? देव. शाळेत गेले का? इंग्लिश मध्ये कुत्र्याचं स्पेलिंग काय आहे? डॉग, G-O-D, डॉग.
इंग्लिश मध्ये देवाचं स्पेलिंग काय आहे? फक्त जी मागून घ्या, कुत्र्याचा देव झाल्याशिवाय राहत नाही. जे जे भेटे ते वाटे मिळायचे ही अवस्था व्हावी लागते. परमार्थात उगाच टाक करून जमत नाही. अवस्थेवर जावं, कोणी भेटला तरी मी आहे, तुझ्याकडे माझ्या भेद नाही, या अवस्थेवर येईल महात्मे. अशा नाटांना काही पंडितांना ओळखलं नाही आणि शेवटी गाव सोडून गेला. नाटाने त्यांना परत म्हणून साधूला ओळखण्यासाठी साधूच व्हावं लागतं. त्यापेक्षा कितीही मोठे व्हा तुम्ही, इंद्र व्हा, चंद्र व्हा, साधूला ओळखता येत नाही. ब्रह्मदेवाला ओळखता आलं नाही. आणि ब्रह्मदेव साधू लोक ब्रह्मदेवाला देव मानायलाच तयार नाही, कारण तो खोटं बोलतो. म्हणून गावोगावी प्रत्येकाची मंदिर आहेत, हनुमंतरायाची, सगळ्यांची. त्या ब्रह्मदेवाचं सुद्धा आहे का मंदिर? मी बांधणार आहे ब्रह्मदेवाचं मंदिर कुठेच नाही. याचं कारण तो खोटं बोलतो. एकदा विष्णूचं आणि ब्रह्मदेवाचं भांडण झालं. कुठं भांडण झालं? ब्रह्मदेव म्हणाला मी श्रेष्ठ आहे, मी सृष्टी निर्मिती करतो, माझा डिपार्टमेंट श्रेष्ठ आहे, हे विश्व मी निर्माण केलं माझ्या मेंदूतून. याची नाभी कमळी जन्माच्या तुला लोकांनी सांगितलं 5 मिनिटाच्या 5 मिनिटं झाल्या, आटकायचं ब्रह्मदेवाला सुद्धा साधू कळाले नाही. ब्रह्मदेवाला साधू कळाले नाही. ब्रह्मदेव खोटं बोलला. आपल्याच मुलीच्या मागे लागला असता का? इंद्रियाच्या अधीन झालेले हे देव याला साधू म्हणून. साधू इंद्रियांचे धनी झालेले असतात आणि इतर देव इंद्रियांचे दास झालेले असतात. विष्णूचं आणि ब्रह्मदेवाचं मोठं भांडण झालं. विष्णू म्हणाला मी श्रेष्ठ आहे, ब्रह्मदेव म्हणाला मी श्रेष्ठ आहे. भांडण रूपाला गेलं, काही केल्या मिटना. मोठ्यांची भांडणं कुणी मिटवायची? तुमच्या गावात मोठ्यांची भांडणं लागली मिटवायची. त्यामुळे बायका पोरांची भांडणं झाली तर कोणी पाठीवर पुढे होतो. मोठ्यांची भांडण भेटे ना रूपाला गेले, ते सगळीच गेले. ते दोघंही गेले महादेवाकडे. महादेवाला म्हणजे आमचं भांडण मिटवा म्हणजे काय? मी म्हणतो ब्रह्मदेवाला मी श्रेष्ठ आहे आणि विष्णू म्हणाला मी श्रेष्ठ आहे. महादेव म्हणाला तर तुमचं भांडण मिटवायचं तुमची परीक्षा घेतली पाहिजे. तुम्ही सांगतो तेवढं करा, मग तुम्हाला निर्णय देतो. असं कर ब्रह्मदेवा, तू जा आणि माझा मुकुट बघून ये. आणि ते विष्णूला सांगितलं तू जा आणि माझ्या पादुका कुठे आहेत त्या बघून. दोघेही निघाले. खूप फिरले, थकले. विष्णू फिरले कारण तो महादेव आहे ना. त्या ज्याला वस्तूला अंत नाही त्याचा शेवट पाहणारच होता. विष्णू प्रामाणिक होते, सत्यवादी होते, परत आले. पण ब्रह्मदेव थकला त्याला काय मुकुट मिळाला. म्हणलं आता काय करायचं, आपण हरलो म्हणून परत येता इतक्यामध्ये गाय भेटली. गायीला भेटल्यावर तिला सांगितलं असं करणार
माझ्यासाठी माझं एक काम कर, काय माझ्यासाठी खोटं बोल. काय खोटं बोलू? मी आता जाणार आहे महादेवाकडे, तुम्हाला विचारणार आहे, तो पाहिला का तेव्हा मी हो म्हणणार आहे. बरं का? हो म्हणेन तेव्हा महादेव विचारणार आहे त्याला साक्षी कोण आहे, तेव्हा तुझ्याकडे बोलता कोणार आहे या गायला विचारणार. एवढं माझ्यासाठी सांग. गाय पण वेगळी काय मालकडीच पडायचं नाही चालेल. ती काही मागचा पुढचा विचार केला नाही. माणूस पाप करताना मागचा पुढचा विचार करत नाही म्हणून पाप करतो. भोगायला आल्यानंतर मात्र रडत असतो. म्हणून भगवंताने कर्म करण्याचा अधिकार आम्हाला दिलाय, भोगाचा नाही. भोगाचा अधिकार भगवंताने आपल्याकडे ठेवला. कर्म करण्याचा अधिकार आपल्याकडे. कोणतं कर्म करावं? किम कर्मे किम कर्मी म्हणून त्या गायीने काय विचार केला नाही म्हणजे तर तुझ्यासाठी करतो बोलतो विचारलं पाहिला का मग हो म्हणणार हो. कारण तेव्हा माझ्या मला माहिती होतं मला मुख्य पाहणारा अजून कोण जन्माला आला तुला साक्षी कोण आहे म्हणजे मी गाय आहे. गायीला विचारल्याबरोबर गायीन मुलगा असा आलो हो म्हणून, पण शेपूट असा आलो. आता सुद्धा गाय अशी हलायला लागली की शेपूट कसं आलं ते नाही म्हणत तोंडाना असे म्हणाली. परिणाम असा झाला महादेवाने शाप दिला. ज्या तोंडानं खोटं बोलते त्या तोंडानं नरक खाल्ल्याशिवाय, जे शिकू तुझं खरं बोलतंय तिच्या लोक पाया पडल्याशिवाय राहणार. सत्य म्हणतात सत्य विठाला. म्हणून ब्रह्मदेव सुद्धा इथे कमी पडतो, त्याला ओळखता येत नाही साधू. नकळे साचार्य ब्रह्मालेका सांगायचं तात्पर्य आपल्याला आज या जन्मातून अशा महात्म्यांचं सामर्थ्य आहे आणि ते संतांच्या वाणीतून ऐकायचं, तुकोबारायांच्या पवित्र आणि अधिकार वाणीतून ऐकायचं आहे. ते महात्मे म्हणजे कोण आहे, त्यांचा अधिकार आहे, सामर्थ्य काय आहे या जगामध्ये. सामर्थ्य सारासार जर विचार केला तर प्रत्येक माणूस हा सामर्थ्यशील बनण्याचा प्रयत्न करतो की नाही. प्रत्येकाला समर्थ बनायचं आहे, कमीपणा लहान पोरं जरी असले तरी भांडताना एकापेक्षा एक वरचढ होतात. याचं कारण आहे कमीपणा जीवाला नको आहे, तो पूर्णत्वाचा अंश आहे म्हणून त्याला पूर्ण व्हायचं आहे. प्रत्येक जीवाला पूर्ण व्हायचं आहे, पूर्ण व्हायचं आहे, सत्ता काबीज करायची आहे. स्त्री असो म्हणून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिताना सगळ्या जगाचं चित्र एका ओवीत लिहितो. सगळ्या जगाला काय पाहिजे म्हणले मी एका ओवीत सांगतो तुम्हाला, कोणी नाही म्हणून दाखवा. ज्ञानोबाराचं जगस्पृहे अस्पद एक सार्वभौम न मरणे निर्विवाद जगापडी. मरू नये असं सगळ्यांना वाटतं. याच्यात कोण आहे असं तर हात वर करा. मी बिला सांगतो काय करायचं. न मरणे निर्विवाद जगापडी. प्रत्येकाला वाटतं आपण सार्वभौम
सर्व विश्वावर आपली सत्ता असावी, आपल्यावर कोणाची सत्ता नको. विठ्ठल हे जर म्हणलं तर कोण नाही म्हणणार आहे म्हणे का त्या बिरबलला अक्षरच्या गोष्टी आले की नाही करणार. एक मोठी सभा भरली होती, सगळी नगरी जमली होती. सभेला 10,000 लोक जमले होते. बिरबल बादशाह आले, व्यासपीठावर बसले, शेजारी बिरबल बसले होते. बादशाहाने विचारला, बादशाहाने, अरे बिरबल, अरे ही एवढी मोठी सभा भरलेली आहे, ही सगळी लोक सभेला आलेली आहेत, त्यांच्या मनात तरी काय आहे, त्यांच्या मनात काय आहे, एका शब्दात सांगशील का? पंडित असलास तर एका शब्दात सांग. याच्यात काय आवड मी सांगतो म्हणा की सगळी जी माणसं आलेली आहेत ना त्यांच्या मनात एकच आहे, सगळ्यांच्या मनात एकच आहे, आमचा राजा अमर असावा, कधीच मरू नये, जन्मोजन्मी हाच राजा आम्हाला असावा अशी यांची इच्छा म्हणणार आहे. कशावरून म्हणजे विचारून बघा, हात वर करायला सांगा, खरं आहे का? हात वर करायला सांगा, सगळ्यांनी हात वर केला, कोण हात वर करणार नाही, खाली हात करे त्याला फाशीवर चढवतो. ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही सगळे कीर्तनाला आलात, सगळे कीर्तन ऐकायला आलात, तुमची एकच इच्छा आहे मी जाणतो. म्हणून ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीच्या द्वारे ज्ञानोबाराय आव्हान करतात, या सगळ्या विश्वासच्या प्राणी मात्रांना एकच इच्छा आहे, एकच इच्छा आहे, जगस्पुरेली असत एक सार्वभौम न मरणे निर्विवाद जगत. मरण कुणालाच नको आहे आणि मी सगळ्या विश्वाचा स्वामी असावा ही सगळ्यांची इच्छा आहे. पण हे सगळं आपल्याला मिळवता येईलच त्याचं कारण हे ज्या मार्गाने आपल्याला मिळवता येईल त्या मार्गाने आपण जातो. त्या मार्ग चुकलेला आहे. आम्हाला सामर्थ्यशील बनायचं असतं. काही काही लोक सामर्थ्यवान असले माणूस असेल त्याचा आश्रय घेतात, घेतात की नाही? एखादा श्रीमंत असला तुमच्या गावात, मग गरीब लोक त्याचा आश्रय घेतात, त्याला मान्यता देतात की नाही? त्याला काळीची अक्कल नसते, गाढवाचा गोपाळराव, गण्याचा गणपतराव, किसा गरव आश्रय. काय काय लोक तर ते खडे आठवतात, खडे राशीवरचे खडे, ते काय बोंबलणार आहे, जड दगड, अनेक प्रकारचे विलास करतात. आपण सामर्थ्यशील पण ही सगळी साधनं अज्ञानमूलक आहे. हे तुम्हाला सामर्थ्यशील बनवू शकत नाहीतच. आणि दुसरी गोष्ट जे आहे अमर नाहीच बनवू शकत, कारण तीच मालकी असते. जगातले सगळे पदार्थ नाशिवंत आहे, कारण जगत नाशिवंत आहे. जगत हा आभास आहे. सत्य वस्तूवर असलेला हे चित्र आहे. सत्य वस्तू आत्मा आहे आणि त्याच्या प्रकाशावर भासलेला आभास म्हणजे हे जगत आहे. सत्य तू सत्य सत्य तू Thank you.
म्हणून शास्त्रकारांनी 3 सत्ता मानले. 3 सत्तेच विश्व मोठं. एक परमार्थिक सत्ता, दुसरी व्यवहारिक सत्ता आणि तिसरी प्रातिभाषिक सत्ता. ऐका, पहिली परमार्थिक सत्ता जी परमार्थातच उपयोगी पडते, व्यवहारात नाही. कारण परमार्थात अद्वैत लागतं. अद्वैत मी तू पणा चालत सगळं एकच आपण एकच म्हणजे तुमच्या घराला किंवा आहे बँकेत आहे ही परमार्थिक सत्ता आहे. व्यवहारिक सत्तेत आणून ती जमत नाही. व्यवहारिक सत्तेत द्वैत लागतं. संत परमार्थिक सत्तेमध्ये नांदतात. परे होणे परते येथे राहू नाच कीर्तनाच्या वेळी संत परमार्थिक सत्तेमध्ये नांदतात. तिथं माझं तुझं काय नाही. म्हणून तर नामदेवराय म्हणतात, माया विघ्न भ्रमला घरे म्हणता याला म्हणतात परमार्थिक सत्ता. माझं तुझं नसतं. म्हणून काशीमध्ये तुलसीदासांचं प्रवचन होतं आणि तुलसीदास असे भालाच प्रवचन करायचे. प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलं होतं, मंडळी मी तू असं द्वैत नाहीये, आपण सगळे एकच आहोत. काय सांगितलं? तुम्ही मी सगळे एकच आहोत, द्वैत नाहीये. तुम्ही ऐकणारा श्रोता बसला होता, त्या शेजारच्या श्रोतेच्या कानपडात अशी वाजवली. वाजवल्याबरोबर रे बोलता माझ्या कानपडात का वाजवली? अरे तुझ्या कानपडात कुठं वाजवली? मी तू एकच आहे. पण हे परमार्थिक सत्तेच आहे. व्यवहारिक सत्ते, व्यवहारिक सत्ते द्वैताचं लागतं आणि द्वैताशिवाय व्यवहार होतच नाही. विठ्ठल सांगितलं ना त्या सणसवाडीवर मी बँकेत होतो ना, तेव्हा त्या कॅशियरने एकदा गीता सर आणलं होतं. ते कुठे म्हटलं बाजारात गीता सर तुम्ही वाचले का? त्यांनी करून वाचले का? लिहिलं होतं, तुम क्यों रोते हो, तुम क्या लाया था जो तुम्हारा खो गया, जो आज तुम्हारा है वो कल और किसी का होगा. यहाँ अंदर त्या काउंटरवर लावलं. अरे मी म्हणलं वेड्या ही बिहारच आहे, हे काय पंढरपूरची वारी आहे, हे कशाला इथं आणलं? मला फार मस्त लिहिलं, मला आवडलं म्हणून आणला. 15 दिवस गेल्यानंतर त्याला 25,000 कमी आली. रात्री 12 वाजेपर्यंत आपला मोजतो. अरे म्हणलं बंद कर, आम्हाला घरी जायचंय. काय झालं काय? म्हणलं 25,000 कमी आली. येऊ दे ना म्हणलं, तुम क्या लाया था जो तुम्हारा खो गया, जो तुम्हारा आज है वो और किसी का होगा. ही परमार्थिक सत्ता है. परमार्थिक सत्तेत एका संत गेले की त्यांना व्यवहार कळतच नाही. म्हणून ज्ञानमूर्ती राजवाड्यांचं चरित्र मी वाचले. त्यांच्या बायकोने एकदा चहा पावडर आणण्यात सांगितली. चहा पावडर संपली होती. आपली गेली शेंडी आलो दुकानदाराला म्हणजे चहा पावडर मागितला गेला.
परमार्थिक सत्ता वेगळी आहे, व्यवहारिक सत्ता वेगळी आहे. आपण एकदा परमार्थिक सत्तेत प्रवेश केला की ही सृष्टी आपल्याला आनंददायी ठरल्याशिवाय राहत नाही. ही परमार्थिक सत्ता वेगळी आहे. आता व्यवहारिक सत्ता, व्यवहारिक सत्ता मी तो असावं लागतं, ते एरवी व्यवहार घडत नाही. प्रातिभाषिक सत्ता मला सांगायची, प्रातिभाषिक सत्ता ही व्यवहारात पण उपयोगी नाही आणि परमार्थात सुद्धा उपयोगी नाहीये. ती फक्त दिसण्यासाठी आहे. स्वप्नातले पदार्थ, स्वप्नात तुम्हाला लॉटरी लागली, काय लागली? 5 कोटीची लॉटरी लागली. जागे झाल्यावर बायकोला सांगायला लागले 5 कोटीची लॉटरी लागली. पैसे तर आणा. अगं म्हणजे स्वप्ना म्हणून मला जे जे देखणे सकळ जे जे देखणे म्हणजे जे जे आपल्याला कळतंय ते मृगजळ पण नव्हे, स्वप्नातलं मृगजळ. जे मृगजळ म्हणजे स्वप्नातलं मृगजळ. आता त्याच्याबरोबर भांडणं करायला आम्ही निघतो. आम्ही किती मूर्ख आहोत, है की नाही? किती मूर्ख. संत असतात आम्ही. अरे ही कुत्री आता की भांडताय, कुत्री भांडतात. कुत्री तुमच्या गावात कुत्री येतात, भांडतात का? मी एका गावात गेलो होतो, तुम्हाला आपल्यावर त्या अंगणामध्ये एक कुत्र आलं कुठनं, त्याला एक सापडलं होतं काहीतरी गौरवची हड्डी. हड्डी खातो. त्याला वाटलं म्हणजे एवढा मोठा लाभ झालाय. ते चांगलं त्या बाईने अंगण सारवलं होतं, तिथे येऊन बसलं आणि ती हड्डी घेतली अशी 2 पायात. एक तो तोंडात घातलं आणि एक तो पायाने पकडलं. लागलं सगळ्याला. सगळता त्यात काय माती होती, त्याला काय मिळत. राग आला त्याला म्हणून जोरात हसायला लागलं. जोरात हसायला लागलं तर ती हड्डी तुटली त्याच्या हिरडीला. आणि हिरडीला हड्डी तुटल्याबरोबर त्यातनं यायला लागलं रक्त. याला वाटलं आता रक्त, आता जोरात सगळायचं. इतकं सगळायला लागलं, इतकं गंग झालं. शेजार नाही कुत्र जात होतं, त्याच्यावर घुरघुरायला लागलं. माझ्यात वाटतं तरी होतं काय, ही माझी प्रॉपर्टी आहे. तसं आमचं आहे. आम्ही त्याच्यापेक्षा खूप वेगळे आहोत. ते 4 पायाचे कुत्रे, आम्ही 2 पायाचे कुत्रे. काय फरक आहे समाजात आणि कुत्रे जनावर.
मने हाडे जगातल्या पदार्थांसाठी भांडत असतो. हे चालू खरं आहे. नाहीच आहे. जुनी आफडते चालू. स्वस्ती श्री विटेशु जो लोकोनी जगदाभास डावी मुद्रासु प्रविष्टांतरी हे ज्ञान आहे. आमच्या हिंदुस्थानचं तत्वज्ञान आहे. म्हणून आम्ही जे समाधानी असतो ना त्याचं कारण नाही. नाही तर तुला पण माहिती आम्ही समाधानी करतो. आम्हाला कमाई असते चिडचिड पण करतो. स्वतः दुकान खातो स्वस्त कारण जगत नाशिवंत. आणि जे जगत नाशिवंत आहे ते आपल्याला काय देणार आहे? काय देणार? नाशिवंतासाठी भांडायचं. एका बाईच्या घरी पाहुणे आले होते मुलगी बघायला. तिची मुलगी होती. ते आले गावाला शेजारच्या गावातून पाहुणे आल्यानंतर जेवण झालं चांगलं. तुमच्या पप्पांनाचं जेवण बनवलं होतं कारण लगी पास केली पाहिजे ना. मग वाढलं पाहुण्यांना जेवण सगळं जेवायला. पण एका पाहुण्याची नजर शेजारी टेबल ठेवलं टेबलावर टोपलीत अशी फळ ठेवली होती त्याच्यावर. त्याच्या तोंडाला कुठलं पाणी जिवड्या चाटायला एवढी चांगली फळं तर एक पण वाढलं नाही आपल्याला. ते म्हणले बहिणी सगळं वाढलं पण आम्हाला त्याचं एक एक फळ दिलं असतं. ती बहिणी म्हणाली भाऊजी अहो ती शेणाची फळं आहे शोकेशमध्ये ठेवायची आणि शोकेशमध्ये शेणाची म्हटल्यानंतर नको नको म्हणला. तैशी संसार आया समजता गाणी जे जय अनित्यता तय वैराग्य दवडिता पाठीलागी विठ्ठला. सर्व संगी विठ्ठला तू एक मंडळी या नाशवंत जगाकडे संतांनी पाहिलेलं. संतांनी सत्य असणारा परमात्मा शोधून काढला. शोधून काढला त्याला पकडला. देव देवळे धरिला सायासे करोणी आनाश उपाधीचा असा परमात्मा तयारी केली जीवनात. वैराग्य बांधलं. तुकोबारा म्हणतात की नाही तयारी झाली आमची
सांडिली पात्र जोडी चाल म्हणली ती काकड्यातली होती. आम्हाला कीर्तनकार म्हणूनच या जगात पाठवतो. आणि असं तयारी झाली मंडळी, तो संत पदाला पोचला. आणि अशा संत पदाला पोचलेले महात्मे, तेच महात्मे तुम्हाला मला संतांची ओळख करून देतात. विठाला संत म्हणजे कसे आहेत, त्यांची ताकद काय, सामान्यता त्यांचा महिमा काय, सामर्थ्य काय, तुकोबाराय सांगतात. रवी दीप सूर्य झाला तरी तुम्हाला दृश्य वस्तू चाल बाबांची त्याच्यावरचा अंगार निवृत्त करेल. बाकी वस्तू निर्माण करणार सूर्य झाला तरी तुम्हाला दृश्य वस्तू दाखवेल, त्याच्यावरच्या अंधाराची निवृत्ती करेल. पण वस्तू स्वतः असली पाहिजे ना, नाही. हाते चाळी जे बाबुळी पाण्यावर बाबुळ वाढलेली काय त्याला
फोटोसाठी हा मोबाईल आणि ठेवा. पाणी जर काढायला गेलो तर नाही, रेकॉर्ड झाला असतो. चालायची मागं. छान, तेच काय तुझा सूर्य आपल्या प्रकाशाने दृश्य वस्तू दाखवेल, दिवा अंधारीवृत्त करेल आणि असलेली वस्तू दाखवेल का नसलेली दाखवेल. हिरा प्रकाशित आहे पण त्याच्या प्रकाशानं दृश्य वस्तू दिसेल, पण अदृश्य वस्तू दिसायला सामर्थ्य कोणाचं आहे की संतांमध्ये. अदृश्य दर्शने अदृश्य असणारा परमात्मा वस्तू ती इंद्रिय गोचर नाहीये, डोळ्यांनी तो पाहता येत नाही, या चरणाचक्षूंनी पाहता येत नाही. परमात्मा वस्तू पाहण्याला ज्ञानचक्षू लागतात. ते ज्ञानचक्षू कोणाकडे आहे तर आमच्या संतांजवळ आहे, त्यांचं सामान ऐका. परीच्या पलीकडे असणारा हा परमात्मा जो जगताचं मूळ कारण आहे, उपादान कारण आहे आणि निमित्त कारण सुद्धा आहे, असा परमात्मा जो इंद्रियांनी दिसत नाही, किंबहुना तो दाखवणारा अजून जन्माला कोण आलेला नाही, पण अशी वस्तू कोण दाखवतं तर आमचे संत आमचे सामर्थ्य येते दाखवणे. असा परमात्माचा साक्षात्कार करून घेणं हे संतांचं सामर्थ्य आहे. एवढं सामर्थ्य ज्या संतांच्या ठिकाणी आहे त्यांचा महिमा मी काय बोलू. त्यांचा महिमा काय
प्रविधी पेरादाविती देवने दृश्य दर्शने संतांच्या जगामध्ये दृश्य वस्तू दाखवणारे पदार्थ आहेत. नाही असं नाही. त्यांच्यात सामर्थ्य आहे. काय जगावरचा अंधार निवृत्त करण्याचा सूर्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे की नाही. जगाच्या अंत्यपेढीत स्त्रियेची रावळे उघडील. त्रिगेलेचा वाशवत प्रदक्षिणे सूर्य रोज उगवतो मावळतो परत उगवतो. एवढं मोठं काम करतो त्या जगावर. देवाचं एवढं मोठं काम करतो. त्यानं कधी लाईटचं बिल पाठवलं का तुमच्या घरी? प्रकाश देतो. नदी वाहते. नदी वाहताना किती कामं करत असते आम्हाला त्याची जाणीवच नसते. ते नदी वाहताना पेढीत बापदाप कोकीत तिरीचे पादाप समुद्राला गंगेचे जैसे किती कामं. शेजारच्या गावाची शेती पिकवत त्यांचे कपडे साफ करत अंघोळ्यांना पाणी ताण धान दोन सगळी जमत वाहत असते. समुद्राला गंगेचे तेव्हा ही पंचतत्व भगवंताच्या सेवेला लागलेली आहे. फक्त माणूसच एक हरामखोर आहे. तेव्हा हे रवी दीप हिरा हे सगळे लोक आहेत. ही काय करतात? तुम्हाला अदृश्य वस्तू दाखवतील. अदृश्य असणारा अंतःकरणामध्ये असणारा प्रकाशित परमात्मा तो सगळ्या जगाचा नियंता आहे. सगळ्या जगाचा मालक आहे. सर्व शक्ती ज्याच्या ताब्यामध्ये आहे असा परमात्मा वस्तू जी आहे ही परमात्मा वस्तू दाखवण्याचं काम हे संत महात्मा. म्हणून आपण आपल्या जीवनाचं सर्वस्व त्या संतांच्या ठिकाणी समर्पित करावं. की नाही? समर्पित करावं. आपलं जीवन संतांच्या ठिकाणी समर्पित करावं. तुमच्या दासीचा दास अशा प्रकारचं आपलं जीवन संतांच्या टियाज लागी समर्पाये व्हावे तरी सतरावे तुका म्हणे. जीवन संतांच्या ठिकाणी समर्पित करावं आणि संतांच्या ठिकाणी आपलं जीवन समर्पित केल्यानंतर संत आपल्याला जे देतात बरं का त्याचं वर्णनच आपण करू शकत नाही. असं महात्मा संत पुढे दृष्टांत दिलेली आहेत या अंगातून. बरं का आई बाप